लास्ट टाइम लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, वेक्टरचे आपण सुरुवातीचे काही बेसिक जे फॉर्म्युले होते ते बघितले होते. मला वाटतं आपण काय काय बघितलं होतं. सुरुवातीला आपण 3D मधल्या काही बेसिक आयडिया बघितल्या होत्या. एखादा जर पॉईंट जर तुमचा 3D मध्ये आहे तर त्याचं एक्स ॲक्सिस, एक्स वाय प्लेन यांच्यापासूनचं जे डिस्टन्स असेल, ऑक्टंट असतील, पोझिशन व्हेक्टर असेल, त्यानंतर मॉड्युलस आहे, म्हणजे मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर आपण युनिट व्हेक्टर किंवा त्याचे टाईप्ससुद्धा व्हेक्टर्सचे आपण बघितलेत. आणि त्यानंतर आपण अल्जेब्रा ऑफ व्हेक्टर स्टार्ट केले होते. त्यामधलं फर्स्ट आपण स्केलर मल्टिप्लिकेशन झालं होतं. आणि त्यानंतर मला वाटतं अजून एक ॲडिशन म्हणजे पॅलोग्राम लॉ आणि दुसरा बघितला होता आपण ट्रायंगल लॉ. हे सुद्धा आपण बघितलेले आहे. आणि ह्या बेसिक कन्सेप्ट आपण बघून आता पुढे जात आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे आपण बघतोय आज, त्यामध्ये आहे आपल्याला आज बघायचा आहे तो प्रॉडक्ट ऑफ व्हेक्टर्स बघायचा आहे. आणि त्यामधला आपण फर्स्ट प्रॉडक्ट इथे आपण स्टार्ट करतोय, तो आहे आपला स्केलर प्रॉडक्ट आहे. तर चला, स्केलर प्रॉडक्ट किंवा त्याला अजून एक नाव आहे आपल्याकडे इथं डॉट प्रॉडक्ट आहे. स्केलर नावामध्येच आहे स्केलर व्हॅल्यू भेटणार आहे, म्हणजे फायनल जे आन्सर भेटणार आहे स्केलरच व्हॅल्यू भेटणार आहे, ते कॉन्स्टंट तुम्हाला भेटेल. मग ह्याची एक डेफिनेशन मी इथं नेहमी म्हणतो, इथं डेफिनेशन आणि एक फॉर्म्युला असं दोन मी नेहमी वेगवेगळ्या अशा गोष्टी घेत असतो. तर डेफिनेशन फर्स्ट आहे, ती डेफिनेशन आहे तुम्ही ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार, आणि इथं कोण असतो कॉस थिटा. आणि हा जो अँगल आहे थिटा, हा जो आहे काय असणार आहे इथं बिटवीन कोणामधला येतो, ए बार आणि बी बार मधला आहे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा. मॉड ए बार आपण बघितलेला आहे, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मॅग्निट्यूड ऑफ बी बार आपल्याला फाइंड आउट करता येतं. फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आहे. तो जो आहे तो तुम्ही इथं फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह काय असेल तो करू शकता. त्यानंतर त्याचीच एक आहे की दोन जर व्हेक्टर जर दिले तर त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, डॉट प्रॉडक्ट जर फाइंड आउट करायचा असेल, म्हणजे प्रॉडक्ट जर घ्यायचा असेल तर तो कसा घेतला जातो. मग एक व्हेक्टर इथं दिलेला तुम्हाला ए बार दिलाय आणि दुसरा दिलाय बी बार. ए बार काय दिलाय, एक्स वन आय कॅप प्लस वाय वन जे कॅप प्लस झेड वन के कॅप आहे. आणि बी बार एक दिलाय तुम्हाला एक्स टू आय कॅप प्लस वाय टू जे कॅप प्लस झेड टू के कॅप. असे जर दोन वेक्टर्स दिले असतील आणि त्यांचा जर डॉट प्रॉडक्ट जर घ्यायचा असेल तर डॉट प्रॉडक्ट कसा तयार होतो, एक्स वन एक्स टू प्लस वाय वन वाय टू प्लस झेड वन झेड टू, म्हणजे आय कॅपचे कॉम्पोनंट्सचा प्रॉडक्ट घ्या, प्लस जे कॅपचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्यांचा इथं प्रॉडक्ट घ्या, प्लस के कॅपचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्यांचा इथे प्रॉडक्ट करा. सरळ सरळ कोणतंही समजेल. आता फॉर एक्झाम्पल एक घेऊ म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला एक आयडिया. तर 3 आय कॅप आहे प्लस 2 जे कॅप आहे आणि मायनस मी इथं म्हणतो 2 के कॅप. चला, हा एक तुम्हाला एक व्हेक्टर दिला ए बार, आणि दुसरा आहे माझ्याकडे इथं बी बार आहे मायनस आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 11 के कॅप. असं जर दिला तर यांचा आपल्याला डॉट प्रॉडक्ट जर फाइंड आउट करायचा आहे ए बार डॉट बी बार, तर जस्ट इथे प्रॉडक्ट करत चला. म्हणजे 3 इंटू इथं कोण असणार आहे मायनस वन, म्हणजे इथं पहिली व्हॅल्यू भेटली -3. सेकंड 2 इंटू 4 आहे, 2 4 जा 8, मग इथं प्लस 8 आला. इथे काय होणार, प्लस मायनस मायनस तयार होणार आहे. इथं 2 इंटू 11 आहे तर इथं 22 आलं. तर याचं कॅल्क्युलेशन जे काही म्हणजे इथं किती येणार, 8 मायनस 22 14 म्हणजे -14 -3 दॅट इज -17 तुमचं इथं आन्सर आलं पाहिजे. हे असे लक्षात ठेवा. हा डॉट प्रॉडक्ट सरळ सरळ प्रॉडक्ट करत चला. आय कॅपचं कॉम्पोनंटचा प्रॉडक्ट जे कॅपला, के कॅपला. पण हे नेमकं असं का होतं, असंच नेमकं का आहे, तर त्याच्यासाठी इथं एक बेसिक एक आयडिया दिले की तुम्हाला मी म्हटलेलं पण आहे बघा, रेग्युलर आपलं हे मल्टिप्लिकेशन चालतं. रेग्युलर हे आपलं मल्टिप्लिकेशन चालतं. मात्र इथे एक बेसिक आयडिया काय दिले, आय कॅप डॉट आय कॅपचीच व्हॅल्यू 1 असते, जे कॅप डॉट जे कॅपचीच व्हॅल्यू 1 आहे, के कॅप डॉट के कॅपचीच व्हॅल्यू 1 आहे. मात्र ज्यावेळी दुसरे होतात, ज्यावेळी ह्यांचाच बघा एक्स वन आय कॅप बरोबर जर मी वाय टू जे कॅपचं जर मल्टिप्लिकेशन करत असेल तर ती व्हॅल्यू 0 येणार आहे. कारण की इथे काय, जे कॅप डॉट के कॅप किंवा के कॅप डॉट आय कॅप किंवा आय कॅप डॉट जे कॅपची व्हॅल्यू काय असते, इथे 0 असते. म्हणजे जर डिफरंट असेल तर त्यांची व्हॅल्यू काय असते, इथे 0 असते. आणि जर सेम जर असेल तर त्यांचे काय असणार, इथे जर तुमची जर प्रॉडक्ट जर बघायला गेला तर ती व्हॅल्यू किती येणार आहे, इथे 1 येणार आहे. तर इथं काय येते ते पण मी इथं तुम्हाला साईडला सांगितलेलं आहे. आपली जी डेफिनेशन आहे वरची, मी त्याच्यावरून सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. बघा इथे आय कॅप डॉट आय कॅप म्हणजे काय ना, इथे मॉड आय कॅप आणि इथं काय आलं कॉस 0, कारण की आय कॅप म्हणजे कुठे होता आपला अलॉंग एक्स ऍक्सिस होता. मग एक्स ऍक्सिस बरोबरचा अँगल किती होता, 0. मग कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते.
आणि आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप होता अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप होता तुमचा कुठे अलॉंग वाय ऍक्सिस. तर दोघांमधला अँगल जो आहे तो 90 आहे. तर याची व्हॅल्यू 1 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे, कॉस 90 त्याची व्हॅल्यू 0 आहे. तर किती येणार 1 इंटू 1 इंटू 0 दॅट इज 0 येते. ही डेफिनेशन आहे, त्याच्यावरूनच तयार होत आहेत. मग जस्ट आपण इथं काय करणार आहे, नेहमी लक्षात घ्या, जर डॉट प्रोडक्ट जर दिला, दोन वेक्टर्स तुम्हाला गिवन आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, जस्ट त्यांचं काय करायचं आहे, आय कॅपचा कॉम्पोनंटचा प्रॉडक्ट प्लस जे कॅपचा कॉम्पोनंटचा प्रॉडक्ट प्लस के कॅपच्या कॉम्पोनंटचा प्रॉडक्ट, असंच लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झाले हे बघा. डॉट प्रोडक्ट नेमका कसा असणार आहे, डेफिनेशन मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा, आणि जो आपला काय असणार आहे, जो फॉर्म्युला असेल तो x1 x2 प्लस y1 y2 प्लस z1 z2. मी असंच लक्षात ठेवतो. ओके, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, इथं मी काही त्याच्यावरती काही नोट म्हणू शकताय किंवा रेग्युलर जो आपण अँगल सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे, इथून पुढे अँगल खूप ठिकाणी यूज होणार आहे. म्हणजे दोन वेक्टर्स दिले तर त्यांच्यामधला अँगल कसा फाइंड आउट करायचा आहे. तसंच तुम्ही ज्यावेळी लाईन आणि प्लेन मध्ये जाणार आहात, म्हणजे जो पुढचा जो टॉपिक आहे लाईन आणि प्लेन, तर तिथे गेल्यानंतर दोन लाईन मधला अँगल सुद्धा हीच डेफिनेशन यूज होते, दोन प्लेन मधला सुद्धा अँगल साठी हीच डेफिनेशन यूज होणार आहे, किंवा लाईन आणि प्लेन मध्ये पण असेल तर हीच बऱ्यापैकी आपली डेफिनेशन यूज होणार आहे. फक्त इकडे साइन थिटा असणार, ते आपण बघू तिकडे गेल्यानंतर सुद्धा. मात्र हे नेमकं आलं कुठून हे पण एक तुम्हाला समजलं पाहिजे. तर आपल्याकडे वरती जो ए बार डॉट बी बार आहे त्याचा फॉर्म्युलाच होता, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय होता, मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा. हा फॉर्म्युला होता ना, हा फॉर्म्युला होता. मग जर मला कॉस थिटा जर पाहिजे असेल तर ह्या दोन्ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करा, तर त्या तिकडे जाताना डिवाइडला जाणार आहे, असं पण तुम्ही समजू शकता. आता ए बार डॉट बी बार जर तुम्ही रेग्युलरली कार्टेशियन फॉर्म मध्ये गेला किंवा सरळ सरळ आपले कशामध्ये गेले, जर तुम्हाला दोन वेक्टर्सच दिलेत, x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप आणि सेम दुसरा x2 मधला दिला असेल, तर आताच आपण बघितला होता डॉट प्रोडक्ट. हा वरती मला डॉट प्रोडक्ट पाहिजे ना, तोच मी इथं लिहिलेला हाच इथे आहे. आणि ए बार मॉड ए बार हा तर आपल्याला माहितीच आहे, मॉडलेस ऑफ कोण असणार इथे बघा, मॉडलेस ऑफ ए बार कोण होता, x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. तर अंडर रूट काय येणार आहे इथे, x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर प्लस z1 स्क्वेअर, आणि सेम दुसरा पण तुमचा इथे मॉड बी बार इथे तयार होणार आहे. ही एक इथं लक्षात ठेवा. त्यानंतर ही एक आहे, ही जास्त करून आपल्याला यूज पण करायचे, काही सम्स आहेत प्रूफ साठी असतील, शो दॅटचे काही सम्स आहेत, तिथे तुमची ही कन्सेप्ट यूज होणार आहे. नेमकं हे कसं तयार होते तेही बघा. काय होणार आहे बघा रे, हे मी डेफिनेशन वरूनच सांगतोय. डेफिनेशन वरून कसं तयार होणार आहे, मॉड ए बार त्यानंतर मॉड ए बार आणि त्यानंतर कॉस. मला ह्या ए बारचा अँगल किती असणार आहे रे, ए बारचा अँगल ए बार बरोबर 0 असेल, मग कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आली, म्हणून इथं काय तयार होणार, इथं मॉड ए बार आणि हा पण एक मॉड ए बार आहे, इंटू आहे, तर इथं स्क्वेअर झाला, कॉस 0 ची व्हॅल्यू 1. त्यामुळे हा पण एक तयार झालेला आहे, हे पण एक तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि त्यानंतर एक आहे डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. तर हे डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह आहे म्हणजे काय, ए बार डॉट बी बार करा किंवा बी बार डॉट ए बार करा, इथे काहीही फरक पडत नाही. दोघांचा जो आपला म्हणजे ए बार डॉट बी बार जरी केला किंवा बी बार डॉट ए बार जरी केला तरी बघा डेफिनेशन नुसार काही त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये, कारण की मॉड ए बार आहे मॉड बी बार आहे ऍज इट इजच आहे, कॉस अँगल जो आहे तो जसा आहे तसाच इथे राहणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे कॉची स्वार्ज इनइक्वालिटी पण आहे, डॉट प्रोडक्ट मधली आहे. सेम आपण कशामध्ये केली होती, मला वाटतं याच्यामध्ये पण केली होती ना, ऍडिशन मध्ये पण बघितली होती ना. ऍडिशन मध्ये काय होती, जर असं असेल तर आपण काय केलं होतं, ही जी व्हॅल्यू आहे ती मॉड ए बार प्लस मॉड बी बार पेक्षा काय होतं, ट्रायंगल इनइक्वालिटी होती, बरोबर. आणि ट्रायंगल इनइक्वालिटी मध्ये आपण बघितलं होतं, हे लास्ट लेक्चर मध्येच आपण बघितलेलं आहे. तसं इथे कॉची स्वार्ज इनइक्वालिटी मध्ये पण आहे, सेमच आहे. जर तुम्ही फक्त इथं डॉट आलेला आहे, इथे जिथे प्लस आहे तिथे फक्त काय आलेलं आहे, इथे व्हॅल्यू डॉट आलेली आहे. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण जाऊ याच्या पुढे. ओके, पुढचा जो आहे तो आपला आज वेक्टर आहे, वेक्टर प्रोडक्ट, त्याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. तर वेक्टर प्रोडक्ट आहे किंवा क्रॉस प्रोडक्ट आहे, नेमकं आहे काय याच्यामध्ये बेसिक सेम डेफिनेशन बघणार आहे आणि त्याचे सम पण कसे सॉल्व्ह करायचे तेही आपण बघूया. चला फर्स्ट डेफिनेशन,
तिकडे डेफिनेशन काय होती बघा, स्केलरमध्ये जी डेफिनेशन होती मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा होती. आता इथं डेफिनेशन बघा, क्रॉस प्रोडक्ट बघा, मध्ये इथं क्रॉस दिलेला आहे साईन, ए बार क्रॉस बी बार आहे, तर काय होतं मॉड ए बार आहे, सेम मॉड बी बार तर ॲज इट इज आहे, तिकडे होता कॉस थिटा आणि इथं येतो कोण साइन थिटा येतो आणि इनटू कोण येतो एन कॅप. हा जो एन कॅप आहे तो नेमका असतो कुठे, मी इथं डायग्राम दाखवलेली आहे, नेमकी काय काय आहे कोण कुठे आहे ते दाखवलेलं आहे बघा. जर ए बार माझं या डायरेक्शन मध्ये आहे, बी बार इकडच्या डायरेक्शन मध्ये, एकाच प्लेन मध्ये म्हणतो मी, हे प्लेन आहे, एकाच प्लेन मध्ये ए बार इकडे, इकडे बी बार आहे आणि हा जो अँगल आहे तो अँगल माझ्या इथं थीटा आहे. ह्या दोघांच्या मधला अँगल जो आहे तो मी इथं साइन थिटा जो आहे ना, थिटा यूज करतोय, तो दोघांमधला अँगल आहे. आणि तिसरा जो एन कॅप आहे, एन कॅप कुठे असतो, एन कॅप इज ए परपेंडिक्युलर टू ए बार, म्हणजे ए बार आणि बी बारला जे प्लेन आहे त्याला जो परपेंडिक्युलर असेल त्याला आपण काय म्हणतो इथं एन बार म्हणतो. म्हणजे आता एन बार मी म्हणतो इथे, किंवा परपेंडिक्युलर जो असेल त्याला आपण ए बार क्रॉस बी बार पण म्हणणार आहे. जर परपेंडिक्युलर वेक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर क्रॉस प्रोडक्ट केला तर तुम्हाला डायरेक्ट परपेंडिक्युलर वेक्टर सुद्धा भेटणार आहे. हे पण एक माइंड मध्ये बसवून ठेवा. बघा ए बार आहे बी बार आहे, त्याला जर मला परपेंडिक्युलर वेक्टर कधी फाइंड आउट करायचा असेल तर त्या दोघांचा काय करायचं आहे तुम्हाला, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. हे नेहमी माइंड मध्ये बसू दे. मी इथं ए बार क्रॉस बी बार बघा कोणत्या डायरेक्शन मध्ये दाखवलाय, परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार दाखवलाय. किंवा मायनस जर मी इथं केला तर तो खालच्या डायरेक्शन मध्ये काय येतो, इथं आपला खालच्या डायरेक्शन मध्ये काय येणार आहे तुमच्याकडे, इथे ए बार क्रॉस बी बार येणार, मात्र मायनस येणार आहे. मी इथं जरासा फक्त त्याला एक उलट केलेला आहे, ही पण मी एक कन्सेप्ट सांगणारच आहे की ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार असणार आहे. कारण की जर ए बार क्रॉस बी बार जर वरती जातो तर बी बार क्रॉस ए बार मी खाली दाखवलेलं आहे, तर हे दोन्ही इक्वल नाही आहेत. तर हे दोन्ही काय असणार आहेत, अपोजिट इन डायरेक्शन असणार आहेत, किंवा आपण त्यांना अपोजिट वेक्टर सुद्धा म्हटलेलं आहे. मॅग्नेट्यूड सेम होतं, अपोजिट इन डायरेक्शन होते, तर असं पण तुम्ही इथे म्हणू शकताय. तर हा खालच्या डायरेक्शन मध्ये येतो, हा सुद्धा काय असणार, जो बी बार क्रॉस ए बार आहे ना, हा सुद्धा या प्लेनला किंवा ह्या ए बार आणि बी बारला काय असणार इथे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे ए बार आणि बी बारला मला इथे दोन परपेंडिक्युलर वेक्टर्स मी इथे फाइंड आउट करू शकतो. एक वरच्या डायरेक्शन मध्ये असेल, एक खालच्या डायरेक्शन मध्ये असेल. तर वरती जो मी इथं म्हटलेला आहे त्याला एन कॅप म्हणतोय आणि खाली जो आहे तो मायनस एन कॅप म्हणतोय. मग मला दोन्हीपैकी एक पाहिजे, वरचा एक तर ऍटलीस्ट मला एन कॅप पाहिजे. मग हा एन कॅप नेमका कसा फाइंड आउट केला जातो, एन कॅप म्हणजे कोण असतो, युनिट वेक्टर. आता वरती बघा कॅप दिलाय तर तो युनिट वेक्टर आला पाहिजे. मग हा कसा फाइंड आउट करायचा, हे बघा, ए बार क्रॉस बी बारच्या डायरेक्शन मध्ये मला काय पाहिजे, युनिट वेक्टर. तर ए बार क्रॉस बी बारलाच मी युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे तो एन कॅप तयार होईल. मग मी याला जर मला काय करायचं आहे, युनिट वेक्टर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मी त्यालाच काय करतोय, त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करतोय. म्हणजे माझा एन कॅप जो आहे तो कोण तयार होईल इथे बघा, ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॉड ए बार क्रॉस प्रोडक्ट विथ मॉड बी बार असणार आहे. मॉडलेस मध्ये मॉड ए बार क्रॉस बी बार असणार आहे. असं जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. ठीक आहे, हा एन कॅप आहे. एन कॅप पाहिजे होतं, इथं एन बार चुकून झालेला आहे. इथे काय असणार आहे, एन कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता अजून काय म्हटलंय, ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर टू प्लेन ए बार अँड बी बार. हे पण मी आताच तुम्हाला सांगितलं. बघा डेफिनेशन ही आहे, ही डेफिनेशन आहे. काय होतं डेफिनेशन, मॉड ए बार मॉड बी बार समजलाय तुम्हाला, थिटा कुठे आहे तोही समजलाय, एन कॅप कुठे आहे तोही समजलेला आहे. चला, आता हे तर झालं तुमचं डेफिनेशन झालं. आता एखादं सम दिलं, मगाशी काय होतं, डॉट प्रोडक्ट करत होतो, तर डॉट प्रोडक्ट मध्ये कसा तयार झाला होता रे फॉर्म्युला, x1 x2 प्लस y1 y2 प्लस z1 z2 असा तयार झाला होता. ज्यावेळी तुम्ही क्रॉस प्रोडक्ट मध्ये येता त्यावेळी काय असतो इथं, नेहमी लक्षात ठेवा, डिटर्मिनंटचा फॉर्म असतो. कोणता असतो इथं, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये काय असतं, आय कॅप जे कॅप के कॅप. ए बारचे कॉम्पोनंट्स लिहून टाका, बी बारचे कॉम्पोनंट्स लिहून टाका आणि डिटर्मिनंट तर सर्वांना सॉल्व्ह करता येतो. जस्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह करा, जे काय असेल ते तुमचं इथं आन्सर वेक्टर मध्येच भेटणार आहे. म्हणजे ह्याला नाव पण आहे बघा, वेक्टर प्रॉडक्ट. दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट हा काय असतो, वेक्टरच असतो. आणि ज्यावेळी तुम्ही दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट किंवा त्याला आपण म्हणतो स्केलर प्रॉडक्ट घेतो त्यावेळी आपल्याला व्हॅल्यू स्केलर भेटते. माइंड मध्ये राहू दे नेहमी. चला, तर हे तर आहे. एखादं एक्झाम्पल जर घेतलं तर तेही तुम्हाला बघा, मागाच्या सारखंच एक एक्झाम्पल घेतो. एक आहे मॅडे इथं ए बार आहे 3 आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस के कॅप, आणि बी बार एक आहे मॅडे इथे 6 आय कॅप प्लस 4 जे कॅप
प्लस 5k कॅप मी हा घेतो. तर मला ए बार क्रॉस बी बार जर फाइंड आउट करायचा असेल तर कसा करणार आहे? डिटरमिनंट तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. तर आय कॅप जे कॅप के कॅप हा नेहमी लिहायचा आणि आता ए बारचे कॉम्पोनंट्स आणि बी बारचे कॉम्पोनंट्स. ए बारचे कोण होणार 3 - 2 1 6 4 5. याचं काय असेल ते कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला कोण भेटून जाईल इथे एक वेक्टर भेटून जाईल. हे तो तुम्हाला सॉल्व्ह करता तुमचं तुम्ही इझिली सॉल्व्ह करा. ठीक आहे. आय कॅप जे कॅप आणि के कॅपच्या फॉर्म मध्ये आन्सर भेटलं पाहिजे. ठीक आहे. हा होता वेक्टरचा काय होता इथं फॉर्म्युला होता. वेक्टरचा फॉर्म्युला काय असतो डिटर्मिनंट. नेहमी माइंड मध्ये बसला पाहिजे. चला नेक्स्ट जाऊ आपण. आता हे जे आहे मगाशी जसं आपण डॉट प्रोडक्ट मध्ये आय कॅप डॉट आय कॅपची व्हॅल्यू बघत होतो. जे कॅप आय कॅप डॉट जे कॅप आल्यानंतर व्हॅल्यू 0 आली होती आणि ज्यावेळी सेम होती त्यावेळी व्हॅल्यू 1 आली होती. इथं काय येतं तर इथे कसं आहे बघा. इथे जर आय कॅप क्रॉस आय कॅप केलं आपण मी डेफिनेशन वरूनच जातो. आय कॅप क्रॉस आय कॅप जर केलं तर त्याची व्हॅल्यू काय येते बघा. फॉर्म्युला जो होता तो काय होता मॉड आय कॅप त्यानंतर साइन. आता साइन काय असणार दोघांच्या मला 0 आणि इथं एन कॅप होता. एन कॅप मी तोपर्यंत लिहित नाही कोण आहे जस्ट बघूया इथं काय होणार आहे. साइन 0 ची व्हॅल्यू तर 0 आहे मग इथं सगळं काही तयार होऊ दे याचा आन्सर असणार आहे ते 0 असणार आहे. मात्र 0 म्हणू नका याला 0 बार म्हणा कारण की हा कोण आहे रे इथे वेक्टर प्रोडक्ट आहे. तर आन्सर काय भेटलं पाहिजे इथे 0 बारच भेटलं पाहिजे. ओके ठीक आहे. आणि दुसरी जी आहे व्हॅल्यू कोणती असणार आहे समजा आय कॅप क्रॉस जर मी जे कॅप केलं तर आन्सर काय भेटतं मॉड आय कॅप मॉड जे कॅप इंटू कोण असणार इथं साइन. दोघांच्या मधला अँगल आय कॅप जे कॅप म्हणजे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस मधला जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे आणि एन कॅप आणि म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर वेक्टर जो असणार तो झेड ऍक्सिस असणार आहे. मग झेड ऍक्सिसला कोण येतो रे के कॅप येतो. तर याची व्हॅल्यू 1 याची व्हॅल्यू 1 साइन 90 ची व्हॅल्यू 1. तर आन्सर काय भेटलं बघा इथं के कॅप. नाही तर कसं लक्षात ठेवायचं आहे बघा इथे बघा आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप. मग त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे इथे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे बघा रे. आता हे सर्कल त्याच्यासाठीच आहे. कसं लक्षात ठेवायचं आहे बघा आय कॅप क्रॉस जे कॅप असेल तर के कॅप म्हणजे हे आपलं सायकल आहे. ॲरो पण दाखवलेत. ह्या ॲरोनुसार जर फिरत असेल तर ठीक आहे. जर उलट जर कुठेही फिरलं तर निगेटिव्ह म्हणजे काय येणार आय कॅप क्रॉस जे कॅप असेल तर के कॅप. जे कॅप क्रॉस के कॅप असेल तर आय कॅप. के कॅप क्रॉस आय कॅप असेल तर जे कॅप. मात्र कधी जर उलट फिरलं म्हणजे काय जे कॅप क्रॉस आय कॅप झालं जे कॅप क्रॉस आय कॅप जर झालं तर उलट फिरलं ना उलट फिरलं तर आन्सर काय भेटलं पाहिजे इथे मायनस के कॅप. मग जर समजा के कॅप क्रॉस जे कॅप कधी झालं तर आन्सर काय असणार इथे मायनस आय कॅप असणार आहे. के कॅप क्रॉस आय कॅप ह्याची व्हॅल्यू जे कॅप आहे हे असे फिरतंय. जर उलट झालं आय कॅप क्रॉस के कॅप झालं तर मायनस जे कॅप. उलट फिरलं तर निगेटिव्ह असं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर एक अजून एक मी इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे फॉर अक्यूट अँगलचा एक दिलेला आहे. फॉर अक्यूट अँगल काय म्हटलं इथे कोणता आपल्याकडे इथे साइन थिटाचा फॉर्म्युला आहे. मात्र एक नेहमी लक्षात ठेवा जर दोन वेक्टर्स मधला अँगल जर फाइंड आउट करायचा असेल तर जो आधी झालेला आहे कोणता फॉर्म्युला झाला होता आपला कॉस थिटाचा जो फॉर्म्युला झाला होता ना रे तोच तुम्हाला यूज करायचा. कॉस थिटाचा काय झाला होता आपला ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड ए बार मॉड बी बार हाच फॉर्म्युला यूज करा. कारण की हा जो फॉर्म्युला आहे ना हा कोणासाठी आहे फक्त फॉर अक्यूट अँगल साठी आहे. कारण की जर मोर दॅन जर 90 होत असेल तर तुम्ही इथे जाऊ शकत नाहीये. कारण की प्रॉब्लेम काय होतो इथे साइन थिटाची व्हॅल्यू फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट मध्ये सुद्धा तुमची पॉझिटिव्ह असते. त्यामुळे इथे प्रॉब्लेम येतो की पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर येत असेल तो एकतर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे की सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे याचं आपल्याला एक्झॅक्ट माहिती होत नाही. त्यामुळे एक प्रॉब्लेम आहे इथं हा अक्यूट साठीच होतो. हा जो कॉस थिटा जो आहे हा सर्वांसाठी आहे. कारण की तुम्ही कॉस्ट जर बघायला गेला तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस्ट व्हॅल्यू काय येते निगेटिव्ह येते. त्यामुळे तुम्ही काय करू शकता नेहमी अँगल जर फाइंड आउट करायचा असेल दोन वेक्टर मधला तर कॉस थिटाच्याच फॉर्म्युल्याला जा अजिबात चुकणार नाही आन्सर. ठीक आहे. चला याच्या पुढे आपण जाऊ. इथं मी एक दिलेला आहे नोट पण दिलेला आहे क्रॉस प्रॉडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. जसं मी सांगितलं होतं काय की आपला जो डॉट प्रॉडक्ट जो होता तो कम्युटेटिव्ह होता. कारण की ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू काय तयार झाली होती बी बार डॉट ए बार आली होती. मात्र इथं नसते. इथं काय आहे ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस
ए बार. मग हा कोणाला इक्वल आहे तर मी इथं दिलेलं पण आहे बघा, ए बार क्रॉस बी बार असेल तर मी त्याला काय लिहिणार आहे, मायनस बी बार क्रॉस ए बार आहे. म्हणजे ए बार क्रॉस बी बारला मला कधी उलट जर करायचं असेल, मी जर उलट केलं तर बाहेर कोणतं साईन आलं पाहिजे, इथे निगेटिव्ह साईन आलं पाहिजे. नेक्स्ट इथं थर्ड दिलंय बघा, टू फाइंड परपेंडिक्युलर वेक्टर ऑफ ए बार अँड बी बार. मी आता काय म्हटलंय बघा, ए बार अँड बी बारचा काय इथे आपल्याकडे जर परपेंडिक्युलर वेक्टर जर मला फाइंड आउट करायचा असेल तर दोघांचा काय करायचं नेहमी क्रॉस प्रोडक्ट. मग मी मगाशी पण डायग्राम मध्ये पण आपण बघितलं होतं, ए बार आणि बी बारला दोन परपेंडिक्युलर भेटतात, एक वरच्या डायरेक्शन मध्ये भेटेल, दुसरा आहे तो तुमचा कोण असणार आहे इथे खालच्या डायरेक्शन मध्ये बसणार आहे. मग ह्यालाच मी अजून एक नाव दिलं होतं, बी बार क्रॉस ए बार पण म्हणू शकतो. त्यानंतर फोर्थ एक आहे इथे एरिया ऑफ पॅरलोग्राम. तर एरिया ऑफ पॅरलोग्राम जर फाइंड आउट करायचं असेल तर इथे अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे कोणता, जर ए बार या डायरेक्शन मध्ये, डायग्राम पण व्यवस्थित बघा, ए बार कुठे पाहिजे, बी बार कोण पाहिजे, तर ए बार इकडे आहे, इथं जर बी बार आहे तर एरिया ऑफ पॅरलोग्राम कोण असतो इथे आपला मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. मग ए बार आणि बी बारचं क्रॉस प्रोडक्ट घ्या आणि त्याचं मॅग्निट्यूड काय असेल ते फाइंड आउट करा. एरिया ऑफ ट्रायंगल, हा एरिया ऑफ ट्रायंगल पण काय इथं हाफच आहे कोणाचा, पॅरलोग्रामचा, कारण की इथे जर बघायला गेलं तर हा पॅरलोग्राम्स तयार होईल आणि पॅरलोग्रामचाच हा कोण आहे इथे हाफ आहे. त्यामुळं तुम्ही असं पण एक लक्षात ठेवू शकता की पॅरलोग्रामचा हाफ, ए बार कोण पाहिजे, बी बार कोण पाहिजे, हे माइंड मध्ये राहू दे. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट जी कन्सेप्ट आहे ती इथे आहे, पॅरलल आणि परपेंडिक्युलर वेक्टर्स चेक कसे करायचे. जर दोन वेक्टर्स दिले तुम्हाला तर ते पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर आहेत हे कसे चेक करायचे. आणि पॅरलल आहेत, परपेंडिक्युलर आहेत, आणि अजून एक कन्सेप्ट येते आपल्याकडे कोप्लेनरची पण एक कन्सेप्ट आहे, ती आपण पुढे ज्यावेळी आपण स्केलर प्रॉडक्ट वगैरे बघणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ती तीन गोष्टी आहेत. म्हणजे दोन वेक्टर्स कोणतेही दिले तर ते पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर आहेत, तर ते कसे चेक करायचे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर चला बघूया नेमकं आहे काय. तर दोन वेक्टर्स दिलेत, ए बार आणि बी बार आहेत, इथं लिहिलेले पण आहेत बघा, ए बार आणि बी बार असे मी दोन वेक्टर्स इथे लिहिलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये जर ए बार पॅरलल टू जर बी बार असेल, ए बार जर पॅरलल टू जर बी बार असेल तर कोणत्या गोष्टी आहेत, तर मी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवतो ती थर्ड. ओके, म्हणजे सम जर मला सॉल्व्ह करायचा असेल तर सगळ्यात इझी वे जो आहे तो माझ्याकडे हा आहे. काय करतो मी, यांचा सरळ सरळ रेशो घ्यायला चालू करतो. करस्पॉन्डिंग जे आपले कोण आहे ते कॉम्पोनंट जे आहेत त्यांचा इथं रेशो घ्या, आणि जर रेशो जर इक्वल येत असेल तर ते काय असतं इथे पॅरलल असतात. इझी वे. दुसरा जो आहे म्हणजे हातला मी हा म्हणतो फर्स्ट जो आहे तो याच्यामध्ये तो जो आहे तो मॅक्झिमम मी थेरम्स मध्ये वगैरे यूज करतो, सहसा बाकीच्या ठिकाणी कुठेही यूज करायला बघत नाही. तर हा सगळ्यात इझी आहे, परंतु हा मी थेरम मध्येच यूज करतो. थर्ड नंबरचाच सगळीकडे आपण कॅल्क्युलेशनच्या वेळी यूज करणार आहे. आणि काही ठिकाणी म्हणतोय जे प्रोदॅटचे वगैरे सम आहेत ना त्याच्यामध्येच मी इथं हा जो सेकंड आहे तो यूज करतो. क्रॉस प्रोडक्ट व्हॅल्यू काय भेटली पाहिजे, 0 बार भेटली पाहिजे. तर दोघांचं जर क्रॉस प्रोडक्टची जर व्हॅल्यू जर 0 बार येत असेल तर मी त्याला काय म्हणतो, पॅरलल वेक्टर्स म्हणतो. आणि परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करावा लागतो. त्यामुळे जर असं ते कन्फ्यूज होऊ नका. ओके, मी इथं खाली पण लिहिलंय बघा, परपेंडिक्युलर वेक्टर ऑफ ए बार अँड बी बार इज इक्वल टू प्लस मायनस ए बार क्रॉस बी बार. आता आपण बघितलेलं आहे, मी परत इथं लिहिलेलं आहे खाली, मुद्दाम लिहिलेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये खूप जण कन्फ्युजन होत आहेत. हे कन्फ्युजन होत आहेत, पॅरलल आहे की नाही चेक करण्यासाठी दोघांचा क्रॉस प्रोडक्ट 0 बार भेटला पाहिजे, आणि परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला जातो. हे इथं लक्षात राहू दे व्यवस्थित. आणि त्यानंतरची आहे ती परपेंडिक्युलर, दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर, हे तर सगळ्यात इझी आहे. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो इथे 0 असतो. डॉट प्रोडक्ट म्हणा किंवा स्केलर प्रोडक्ट जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे. सगळ्यात इझी वे आहे हे समजून घेण्यासाठी की पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर आहेत. आणि त्यांना अजून एक नावं राहिले पॅरलल, किंवा त्यालाच अजून एक नाव मी इथं दिलंय कोणतं, कोलिनियर. आणि परपेंडिक्युलरला अजून एक नाव असतं ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल हा सुद्धा वर्ड यूज होतो वेक्टर मध्ये, कुठे ना कुठे हा वर्ड यूज होणार आहे. ठीक आहे, तर ह्या बेसिक गोष्टी होत्या. आज आपण काय बघितलंय, फर्स्ट बघितलं होतं स्केलर प्रोडक्ट, सेकंड बघितलं आपण इथे वेक्टर प्रोडक्ट, आणि त्यानंतर आपण बघितलं पॅरलल अँड परपेंडिक्युलर वेक्टर्स कसे चेक करायचे आणि परपेंडिक्युलर वेक्टर कसा फाइंड आउट करायचा हे आपण बघितलेलं आहे. ओके, थँक्यू. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करतोय,
स्केलर प्रोजेक्शन राहिलेलं आहे, त्यानंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट राहिला असेल आणि वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट राहिलेलं आहे. तर त्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर आज आपण इथेच थांबू. थँक्यू.